नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सकाळच्या डब्यासाठी गवार चना मसाल्याची सुकी भाजी। ऑफिसचे डबे देण्यासाठी सकाळी आपली धावपळ असते ना, त्यासाठी ही भाजी कुकरमध्ये पट करून होऊन जाते। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलं, त्यात जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता याची फोडणी देऊन परतून घेतलं। त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा कापून परतून घेतला। कांदा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। कांदा चांगला परतला ना तर ग्रेव्हीला चांगले थिकनेस येते। आपण गवारीची भाजी 15 दिवसातून एकदा तरी खावी। गवारीची भाजी ही कोलेस्ट्रॉल कमी करते, पचन सुधारते आणि हाडांना आपल्या बळकटी आणते। त्यामुळे गवारीची भाजी उत्तम आहे शरीरासाठी। कांदा परतून झाल्यावर मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकला व तोही परतून घेतला। त्यानंतर आपले घरगुती मसाले घातले, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला हे सर्व घालून परतून घेतले व थोडेसे काळे चणे घातले त्यामध्ये, ते सुद्धा परतून घेतले। चांगले तेलामध्ये चणे परतून घ्यायचे। चण्याला थोडासा कच्चेपणा असेल ना तर तो निघून जाईल। नंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली गवार घातली व सर्व चांगलं परतून घेतलं तेलामध्ये। गवारला सुद्धा यामुळे कोटिंग येईल मसाल्याची। तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर तुम्ही बटाटाही घालू शकता आणि याचप्रमाणे तुम्ही चण्याच्या ऐवजी बटाटा घालून भाजी बनवू शकता। त्यानंतर मी पावभाजी मसाला घातला 1 चमचा आणि परत एकदा चांगलं परतून घेतलं। पावभाजी मसाला ऑप्शनल आहे, काही हरकत नाही नसेल तर। त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं व पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं। भाजी परतत असताना आपल्याला बाजूच्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवायचं, कारण आपल्याला या भाजीमध्ये ना गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्याने चवही छान येते आणि भाजी लवकर 1 शिट्टीमध्ये शिजते। पाणी ओतल्यावर चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ढवळून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी घ्यायची। भाजी 1 शिट्टीमध्येच एवढी छान शिजते ना की तुम्हाला 2 शिट्ट्या घ्यायची गरजच नाही। आता मी झाकण काढून तुम्हाला दाखवते किती छान शिजली आहे बघा आपली भाजी। एखाद्या जरा पाणी राहिलं तर जरा गॅसवर ठेवून पाणी आटू द्यायचं। त्यानंतर मी कोथिंबीर घातली आणि डेसिकेटेड कोकोनट घातलं, म्हणजे सुकं खोबरं। ज्यांच्याकडे ओलं खोबरं असेल ते ओलं खोबरं घाला, नाहीतर शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल। तर ही होती आपली चविष्ट आणि पौष्टिक गवार भाजी, आरोग्यासाठी उत्तम, चवीलाही खास। आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।